नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी संगीता बनसोडे फार्मर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्याला रायतं केलेलंच आहे, पार्सल आलं, पण त्याच्यात टाकायचं मटेरियल आपल्याला बघा। आता तुम्हाला सांगतो, एकदम टेस्टी लागते बघा। माझ्या आईच्या गावरान पद्धतीनुसार मटेरियल काल सांगितलेलं आहे आणि परवाच्या दिवशी रायता आणलेला आहे। आता आज तेल टाकालो, कालच टाकायचं तेल आणि मटेरियल, पण मला काल टाइम भेटला नाही। मग रात्री आमच्या माईने सांगितलंय, आता आज रात्रपासून झालं मटेरियल करालो बघा। आता आज झालं पूर्ण। रात्री तेल गरम करून ठेवलं 1 किलो, हे बघू शकता। याच्यात लसणाच्या कळ्या आणि मेथ्या तेल कडून टाकल्या, मेथ्या पण टाकल्या, लसूण पण टाकलं तेलात। आणि हे आहे बघा तीळ, अर्धा किलो तीळ, 1 किलो तिक्क्या म्हणजे मोहरी, आमच्या इकडे मोहरी म्हणतात, मोहरीला तिक्क्या म्हणतात। तिक्क्या, तिळाची बुकणी भाजून आणि धने भाजून बुकणी, लवंगा थोडं भाजून बुकणी लवंगाची, आणि काय सुंठ भाजून बुकणी सुंठाची, एवढं मटेरियल टाकलेलं आहे बघा। तिक्क्या म्हणजे मोहरी, धने, तीळ, सुंठ आणि लवंगा, एवढ्या यांची बुकणी आहे बघा। हे बघू शकता हे मटेरियल। आता आमच्या आईनं, आमच्या बाबानं एवढं टाकलं बघा। हळद, मीठ, मिरचू आणि थोड्या फार तिक्क्या टाकून दिल्या हे ह्या डब्यामध्ये। काल परवाच्या दिवशी आणलंय आमचा भैया, आता त्याला मटेरियल टाक बाई म्हणले। आता काल रात्रीपासून मी कराल बघा मटेरियल। आता याच्यात टाकून घेऊत आपण, मिक्स करून घेऊन, मटेरियल टाकून मिक्स करून घेऊन तेल टाकून द्यायचं। 1 किलो काय बस होणार नाही असं वाटते मला, माझी माय अर्धाच किलो टाक म्हणली, पण पुरणार नाही वाटते। मी तर 1 किलो तेल आणलं टाकायसाठी, स्पेशल कडून ठेवलं, निवलं पण रात्रीच गरम करून ठेवलं। हे बघू शकता, टाकताना सगळी बुकणी अशी मिक्स करून घ्यायची। माझी माय जसं सांगलं तसंच करावं बाबा। दरवर्षी टाकतो मी रायतं, पण यावर्षी माझ्या माईच्या बाबाच्या पद्धतीनुसार, माझे बाबा लई छान रायतं टाकतात, लई टेस्ट। लिंबाचं रायतं दिलं होतं, इतकं टेस्टी होतं। आता त्यांच्या घरीच आहे झाड लिंबाचं, म्हणजे शेतातच आहे, खूप मोठाली लिंब लागतात। आता यावर्षी आमच्या नाचं जास्त टाका, दरवर्षी आमच्या नाचं टाकतात, पण गेल्या वर्षी थोडंच आणलं होतं आणि खातात की नाही करून थोडंच टाकलं होतं। माझे बाबा दरवर्षी टाकतात लिंबाचं रायतं। काय करतात लई लिंब बाबा, माझ्या बाबाच्या डोळ्याला देखो ना, तर शेळ्या वळ्या जातात, कोणाच्या झाडाखाली पडलेले चांगले वेचून आणतात, आणि घरचे पण। एकदा तर काय झालं, आमचे बाबा एवढं टोपलं, याच्यावर मोठं टोपलं होतं, कापून ठेवले। एवढे लिंब कापायला किती वेळ लागला असेल, एवढे लिंब कापले आणि कापून ठेवले, मीठ आणि हळद टाकून। त्याला 2 दिवस बघले, आमच्या बाया काय बघलेच नाही त्या लिंबाला, त्याचं पाणी सुटलं, दिले फेकून। काय करते, कसं रायतं टाकलं तर त्याला वेळ द्यावा लागते। आता मी रात्रपासून झटालो बघा याला, मटेरियल राहते ना आपल्या घरी, मटेरियल आणून घेणे दुकानावरून आणि घरी त्याची म्हणजे साफसूफ करून पेस्ट म्हणजे बुकणी करून घेणे, असं रायत्याला वेळ द्यावा लागते, तर वर्षभर टिकते। तरी माझी 1 दिवस चूक झाली बरं, कालच टाकायचं, परवाच्या दिवशी आणलं रायतं टाकून, तर कालच टाकायचं आहे, पण झालं नाही काल। माझी माय सांगायचा प्रयत्न केली, पण त्याच्यामुळे त्यांचा मोबाईल स्विच ऑफ पडला। नंतर मग संध्याकाळी फोन करून सांगली, बाई त्याच्यात मटेरियल आणि तेल टाक। दुपारी लावली होती सांगायसाठी, पण ते दुसरंच बोलण्यात मोबाईल स्विच ऑफ पडला त्याचा। आता संध्याकाळी चांगली रात्री, मग रात्रीच लसूण सोलला, तेल गरम केलं, रात्री काय मटेरियल कुठलं, लाईव्ह चालू होती माझी, झोप येऊ लागली, 11 वाजले होते। ठेवून आज सकाळपासून हवं, जसं तोंड धुतलं तसं 7 वाजता 8 वाजतापासून हवं, मग 10 वाजले त्या वेळ द्यावा लागते, तर वर्षभर टिकते रायतं। हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतलं बघा, असं मध्ये राहिलं तसंच बुकणी लागणार आहे। आता याच्यात खूप छान वाशाला बरं मंडळी, असं करून बघा। डबल एकदा सांगतो रेसिपी याची, म्हणजे मोहरीला आमच्या इकडे टिक्क्या म्हणतात। मोहरी, धने भाजून, मोहरी, धने, तीळ, लवंगा आणि सुंठ, एवढं मटेरियल टाकलेलं आहे बघा। हळद, मीठ, मिरचू तर टाकतेच माणूस, हळद, मीठ, मिरचू, लवंगा, सुंठ, धने
आणि जिऱ्याची बुकणी एक राहिली हो, जिऱ्याची बुकणी, कच्च्या जिऱ्याची बुकणी कुठून टाकली, कच्चे जिरे. झालं बघा बऱ्यापैकी मिक्स मटेरियल. आता टाकायचं आपल्याला तेल. रात्री लसूण आणि तेल काढून ठेवलं. एवढं तेल मला तर वाटते काहीच होणार नाही. हे बघू शकता. मेथ्या, आमचं पोरगं लय शिवायला मेथ्या टाकूच नको मला, लेकायला आवडत नाही हो मेथ्या कडू लागतात म्हणून. 1 किलो काहीच ना गेलं. काय होईल आता तेल चांगलं. आणखी 2 किलो तेल लागते बघा एवढ्या मटेरियलला. कोट्ट जाऊन बसले की 1 किलो तेल. माझी माय तर अर्धाच किलो तेल टाक बाई म्हणजे. असं राहावं बदबद. आता याला मिक्स करून भरून ठेवायचं. वर्षभर काही करू नाही बघा. मग कसा वाटला माझा रायत्याचा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच ताईंनी कोणाला आवडलं तर बनवू शकतात. शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका. आणि आता 3-4 दिवसाला आपलं रायतं खायला रेडी, एकदम टेस्टी. माझ्या बाबाला रायतं टाकायला लई उल्हास आहे हो, लई टाकतात रायते. पण लिंबाचं रायतं, लिंब कापून ठेवले पण बायानं दुर्लक्ष केलं. आता बायाचं काम असते ना मटेरियल टाकायचं. काय करते, दिले फेकून टोपल्यावर लिंब कापून. एका वर्षी टोपल्यावर लिंब कापले, 2 दिवस बघले. आता पाणी लईच खाऊ लागले त्या रायत्याचं, दिले फेकून. मग मला खूप कळकळ वाटली. पण बायाला खूप कामं असतात. थोडं कसं रायत्याला वेळ द्यावा लागतो. किती छान वाटलं हो मंडळी बघा की. एकदम मला तर खूप वास पण इतका छान आला. तिळाची बुकणी टाकली बघा भाजून, इतकं छान खमंग वास आलाय. खूप भारी वाटलं. असंच करून बघा मंडळी तुम्ही. माझी जे यूट्यूब फॅमिली माझा व्हिडिओ बघते त्यांनी करून बघा असं रायतं. आता रायत्याचं सीझन चालू आहे, सध्या ट्रेंडिंग आहे रायतं, लोणचं. आमच्या इकडं रायतं म्हणतात बरं. आमच्या नांदेड जिल्ह्यात थोडी येडगळ भाषा असते, काही समजून घेऊ नका. आमची भाषाच आहे अशी नांदेड जिल्ह्यातली, थोडी येडगळ. तर मी काय शुद्ध भाषा बोलायचा प्रयत्न करत नाही, तर आमच्या भाषेतच बोलायचा प्रयत्न करतो मी. आमच्या भाषेत बाया आणि गडी एकच, करतो आणि करते असं म्हणत नाही. करतो बाई पण करतो असं. म्हणजे आमच्या नांदेड जिल्ह्यातली भाषाच आहे अशी. मग आता याच्यात भरून ठेवतो मग मंडळी. आता भरून ठेवायचं. झालं रेडी आपलं रायतं. या मग खायला. रोज शेताला बांधून न्यायचं. थोडंफार वरण भाजी करायची, रायतं न्यायचं. आणखी आपल्याला 1 महिन्यानंतर आपला लिंबाचं पण रायतं येते, म्हणजे पार्सल आपल्याला माहेराकडून. हे माझ्या बाबानंच पाठवलेलं आहे, हे बघू शकता. माझे बाबा काही विकत घेतले नाही, तर माझे बाबा वळतात शेळ्या आणि कोणाची चोरून पण आणत नाहीत. असंच मागे 2 दिवसापूर्वी वारं सुटलं होतं. कुठल्या तरी वाटतल्या झाडाखाली असं गळून पडले होते आंबे. माझ्या बाबा कोणाच्या याला हात लावत नाही. गळून पडलेले थोडेफार आंबे आणले आणि रायतं करून ठेवा म्हणलो. मग मुलाला वाट लावलो, घेऊन आला मुलगा लगेच. तेवढे अर्जंट त्यांना मटेरियल टाकून झाले. आज सकाळी आंबे आणले की 11 वाजता आणले की दुपार वाट लावलो. बाबा शेळ्यावरून आणलं की फोडून मीठ मिरचू जे काय तिक्या थोड्याफार होत्या ते टाकून दिले. तर आता मटेरियल मला टाकायचं सांगले, त्याच्यामुळे रात्रपासून झालं मटेरियल टाकालो बघा. हे बघा, आणखी 1 किलो तेल टाकतो बघा. कसं दिसायला मंडळी. चला मग आपलं रायतं कसं वाटलं, रायत्याला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.